तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पनीर मसाला। त्यासाठी मी पनीर घेतला आहे। हे पनीर मी घरी तयार केला असून तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासाठी मी पनीर आधी मोठ्या पीसमध्ये कट करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता पनीर खूप छान तयार झाला आहे। पनीरचे मोठे पीस कट करून घेतल्यानंतर त्यावरती अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ लावायचे व ह्या सर्व मसाल्यांचे पनीरला कोटिंग करून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे। इथे पनीरला फ्राय करण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे। त्यावरती 2 चमचे तूप घेतलं आणि पनीर 1 मिनिट फ्राय करून घेतलं। पनीर घरचं असल्यामुळे त्याला जास्त फ्राय करण्याची गरज नाही आहे। पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घेतले। तूप थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये 1-2 तमालपत्र आणि 2-3 काळी मिरी व 2-3 लवंगा घातल्या। त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा आणि आपल्या अंदाजाप्रमाणे जिरी घातली व जिरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला। इथे मी 3 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत व कांदा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। 5 ते 6 मिनिट कांदा परतल्यानंतर चांगला लाल झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली व 1-2 मिनिट परतून घेतला। त्यानंतर इथे मी घरी बनवलेले मसाले वापरले आहेत। त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आणि 1 ते 2 मिनिट परतून घेतला। इथे मी 2 चमचे बेसन घेतलं व ते भाजून घेतलं। त्यामध्ये मिक्स केलं आणि नंतर 2 टोमॅटोची प्युरी केली व त्यामध्ये मिक्स केली। ती भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातलं। त्यानंतर 7 ते 8 मिनिट भाजी मंद गॅसवर ठेवली। भाजीला कलर खूप छान आला आहे। त्यानंतर इथे आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं आणि फ्राय केलेलं पनीर मिक्स करून घेतलं व भाजी मंद आचेवर 4 ते 5 मिनिट गरम करून घेतली। इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। त्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर कट करायची व भाजीवरनं टाकायची। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही आवडेल। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।